श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो द्वितीय सोपान अयोध्याकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 702. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये सीताजींनी आपल्या सर्व असलेल्या नातेसंबंधांना कशा पद्धतीने या चित्रकूट पर्वतावरून निरोप दिला त्या कथेचा विस्तार समजून घेत होतो. सीताजी सर्वप्रथम आपल्या माहेरच्या मंडळींकडं आणि त्यातही विशेषत्वाने आपल्या आई वडिलांचं त्यांनी दर्शन घेतलंय, त्यांचा निरोप घेतला आणि तत्पश्चात आपल्या सासरच्या आणि त्यातही विशेषताने आपल्या सासवांच्या गळ्यामध्ये पडून सीताजी हमसून हमसून रडलेले आहेत. अशा पद्धतीने या निरोपाचं जे गोस्वामीजींनी वर्णन केलं त्यामध्ये सीताजींनी कशा पद्धतीने प्रभू रामचंद्रांवरती केलेल्या या पवित्र प्रेमाचा जणू काही हा एक सुंदर आचरण बिंदू आपल्याला दाखवून दिलेला आहे. एकाच वेळेला सासर आणि माहेर अशा या अत्यंत दुर्मिळ क्षणाला सीताजी सामोऱ्या जात आहेत. फिरी प्राण प्रिय प्रेम पुनीता. प्रभू रामचंद्र हे त्यांचे केवळ पती नव्हते, त्यांच्यासाठी त्यांचे ते सर्वस्व होते. असं पवित्र प्रेम ज्या सीताजींचं प्रभू रामचंद्रांवर आहे तो चरित्र कथाभाग आपण काल बघितला. तत्पश्चात राम आणि लक्ष्मणाने आपल्या सर्व मातांना पालख्यांमध्ये बसवले. भोईंनी पालख्या उचलल्या आणि त्या पालख्या सर्व चित्रकूटावरून रवाना होऊ लागलेल्या आहेत. प्रभू रामचंद्र त्यानंतर आपल्या या आराध्य अशा मुनी वसिष्ठांच्या चरणांजवळ आले आहेत. मुनी वसिष्ठ आणि माता अरुंधती यांच्या चरणांना वंदना करून प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मणांनी त्यांना देखील निरोप दिला. सर्व हे अयोध्यावासी चित्रकूट पर्वतावरती वळून वळून प्रभू रामचंद्रांच्या रूपाकडे पाहतायत, त्यांना हृदयामध्ये धारण करतायत. या चाललेल्या परतवारीमध्ये असलेले बैल हत्ती हे सर्वजण अत्यंत शिथिल झालेत, जणू काही ते देखील प्रभू रामचंद्रांना सोडून जाऊ इच्छित नाहीयेत. परंतु शेवटी नाईलाज असतो. प्रत्येक जण आपापल्या स्वधर्मानुसार या आलेल्या प्राप्त स्थितीला सामोरा जातोय आणि जड अंतःकरणाने या चित्रकूटावरचा हा उतरंडीचा मार्ग हे सर्वजण उतरू लागलेले आहेत. आणि ही अशी सर्व सभा आता चित्रकूटावरून अयोध्येच्या दिशेने रवाना होऊ लागलेली आहे. इथपर्यंतचा कथाभाग गोस्वामीजींनी आम्हाला कालच्या दोह्यांमध्ये समजावून सांगितला. आज याच निरोप प्रसंगामधला शेवटचा टप्पा गोस्वामीजी आम्हाला आजच्या चौपायांमधून सांगणार आहेत. गोस्वामीजी गाऊ लागतात. बिदा कीन्ह सन्मानी निषादू चले हृदय बड़ बिरह बिषादू कोल की रात भिल्ल बनचारी फेरे फिरे जोहारी जोहारी प्रभु सिय लखन बैठी बट छाही प्रिय परिजन वियोग बिलखाही भरत स्नेह सुभाव सुबानी प्रियानुज सन कहत बखानी प्रीति प्रतीति बचन मन करनी श्रीमुख राम प्रेम
बस बरनी, तेही अवसर खग मृग जलमीना, चित्रकूट चर अचर मलीना, विबुध बिलो की दशा रघुबर की, बरशी सुमन कही गति घर घर की, प्रभु प्रणाम करी दीन भरोसो, चले मुदित मन डरन खरोसो, सानुज सिय समेत प्रभु राजत परन कुटीर, भगति ज्ञान वैराग्य जनु, सोहत धरे शरीर सियावर रामचंद्र प्रिय हो. प्रभू रामचंद्रांनी सर्वात शेवटी माता अरुंधती आणि मुनी वसिष्ठ यांना निरोप दिलेला आहे. अशा रीतीने अयोध्या आणि जनकपूरला जाणारा सर्व समाज रवाना झाला खरा, परंतु तरी देखील तिथं अजूनही काही लोक उपस्थित आहेत, ज्यांचं कार्यच मुळी प्रभू रामचंद्रांची सेवा या दृष्टीने त्यांनी स्वीकारलेलं आहे, ज्यांना आता ना स्वतःचा काही वेगळा संसार राहिलाय, ना वेगळं जीवनाचं काही उद्दिष्ट राहिलंय. जे काही कर्म करायचं आहे ते प्रभू रामचंद्रांच्या सेवेसाठी करायचंय. ह्याच एका दृष्टिकोनातून तिथं वनामध्ये असलेले हे कोळी मंडळी, किरात, भिल्ल आणि त्याचबरोबर या सर्व आदिवासी सभेचं, आदिवासी जनतेचं, ज्याच्याकडे स्वाभाविकपणे नेतृत्व आहे असा राजा निषाद, ही सर्व मंडळी प्रभू रामचंद्रांच्या या पर्णकुटीजवळ त्यांच्या आज्ञेची वाट पाहत उभे आहेत. प्रभू रामचंद्रांनी अयोध्यावासी आणि जनकपूरवासियांना निरोप दिला आणि तत्पश्चात त्यांनी या सर्व वनवासी मंडळींना देखील आपल्या समवेत निरोप घेण्यासाठी बोलवून घेतला. प्रभू रामचंद्रांनी राजा निषादाला निरोप दिला. बघा, राजा निषादाच्या बाबतीमध्ये जेव्हा जेव्हा हा निरोपाचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा राजा निषाद हा जणू काही एखाद्या सापाचा मणी हरवून जावा त्या पद्धतीने बेचैन झालेला आहे. आपल्याला आठवत असेलच की जेव्हा शृंगवेरपूरवरून प्रभू रामचंद्र पुढे निघाले तेव्हा राजा निषादाने देखील मागचा पुढचा विचार न करता तो देखील प्रभू रामचंद्रांच्या समवेत गंगा मातेच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावरती या केवटाच्या नावेमधून आलेला आहे. तिथं स्पष्ट उल्लेख आहे की राजा निषाद लक्ष्मणजींच्या समवेत त्या नावेमध्ये बसले. बघा, राज्य लहान असो की मोठं असो, परंतु जो राजधर्म आहे त्यानुसार राजाचं तिथं असणं हे अत्यंत गरजेचं. परंतु प्रभू रामचंद्रांची एकदा प्राप्ती झाल्यानंतर हे राज्य देखील ज्याला सुख देऊ शकत नाहीये असा हा राजा निषादाचा स्वभाव. आणि त्यामुळे येताना भरतजींच्या समवेत आलेले हे राजा निषाद, म्हणजे बघा राजा निषादांना किती वेळेला निरोप मिळालेला आहे. सर्वप्रथम जेव्हा प्रभू रामचंद्रांबरोबर ते गंगा मातेला पार करून आले आणि जेव्हा यमुनेच्या तीराला पार केल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी राजा निषादाला निरोप दिला. म्हणाले की आता आम्ही इथून पुढे जाऊत. तेव्हा देखील निषाद राजा अत्यंत व्यथित झाला होता. याच्या आधी देखील प्रभू रामचंद्रांनी एकदा निषादाला परतण्यासाठी सांगितलं, तेव्हा त्याने हात जोडून सांगितलं की प्रभू आपल्या समवेत काही दिवस येतो, आपली पर्णकुटी बांधून देतो आणि तत्पश्चात आपण म्हणाल त्या क्षणी मी निघून जाईन. परंतु पर्णकुटी बांधण्याच्या आधीच
राजा निषादाला प्रभू रामचंद्राने निरोप दिला. निषाद राजा त्यावेळेला व्यथित अंतःकरणाने परत आला. सुमंत्रांना भेटला. सर्व हकीकत त्याने सांगितली आणि भरतजींना तिथपर्यंत येण्याचा जणू काही मार्गच या निषाद राजाच्या समाचारामुळे त्यांना प्राप्त झाला. हा पहिला निरोप. दुसऱ्यांदा जेव्हा प्रभू रामचंद्रांच्या दिशेने भरतजी येत आहेत तेव्हा त्यांच्या समवेत अत्यानंदाने राजा निषाद आलेले आहेत खरं, परंतु जाताना मात्र भरतजींच्या समवेत राजा निषाद निघाले आहेत का? राजा निषादाला पुन्हा एकदा प्रभू रामचंद्रांच्या हाती सोपवण्याचं कार्य या संत भरताने केलं. आणि हीच गंमत आहे सत्संगतीची. श्री महाराज देखील आपल्याला हेच म्हणतात ना की तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तो हात रामाच्या हातामध्ये नेऊन देतो. ज्या निषाद राजाला प्रभू रामचंद्रांनी निरोप देऊन परत पाठवलं तोच निषाद राजा पुन्हा एकदा संताच्या समवेत प्रभू रामचंद्रांच्या जवळ आला आणि आला आहे तो आता त्यांचा सेवक होण्यासाठी आलेला आहे. प्रभू रामचंद्रांनी निषाद राजाला पुन्हा एकदा या क्षणी बोलवून घेतलं आणि त्याला पुन्हा एकदा आपल्या स्वधर्माच्या दृष्टीने, आपला राजधर्म सांभाळण्याच्या दृष्टीने शृंगवेरपूरला परत जाण्याची आज्ञा केलेली आहे. आणि जेव्हा तुम्ही अशा पद्धतीने पुढे जाल तेव्हा उत्तरकांडामध्ये तिसऱ्यांदा राजा निषादाला निरोप मिळतो. जेव्हा राज्याभिषेक होतो, जेव्हा प्रभू रामचंद्र आपल्या सर्व सख्यांना म्हणतात की तुम्ही खूप काळ माझी सेवा केली, मी तुमचा ऋणी आहे सगळ्यांचा, परंतु आता तुम्ही आपापल्या घरी जा, आपापल्या नगरामध्ये जाऊन सुखाने राज्य करा. तिथं झालेल्या प्रत्येकाच्या मनाची अवस्था ही अभ्यासण्यासारखीच आहे. बघूयात भगवत कृपेने आपण तिथं जेव्हा पोहोचूत त्यावेळेला आपण त्या भागाचा विचार करूत. परंतु त्या ठिकाणी निषाद राजाचं महत्व मला सांगायचंय की सर्वांना प्रभू रामचंद्रांनी निरोप दिला, परंतु निषाद राजाला जेव्हा प्रभू रामचंद्रांनी निरोप दिला त्यावेळेला त्याला एक त्यांनी अत्यंत चांगलं असं आश्वासन देऊन निरोप दिलेला आहे की निषादा तू माझा सखा आहेस, हे अयोध्या तुझं घर आहे, आपल्या घरी वारंवार येत जात राहा बरं. एकदा पुन्हा शृंगवेरपूरला गेला की विसरू नकोस, जेव्हा आठवण येईल त्या वेळेला अयोध्येला येत जा. असं ओपन इन्व्हिटेशन प्रभू रामचंद्रांनी इतर त्यांच्या कुठल्याही सख्याला दिलं नाही. आणि ही राजा निषादाने मिळवलेली सर्वोत्तम प्रभू रामचंद्रांच्या सेवेची पावती होती की प्रभू रामचंद्राने त्याला मुक्त संचार दिला, तुला जेव्हा पाहिजे तेव्हा तू येत राहा. असं हे निषाद राजाचं प्रभू रामचंद्रांवरती असलेलं प्रेम. प्रभू रामचंद्रांनी त्याचा खूप पद्धतीने सन्मान केला, त्याला निरोप दिला आणि त्याच्या समवेत असलेल्या इतर वनवासी मंडळींना देखील हात जोडून त्यांचा सन्मान करून प्रभू रामचंद्रांनी प्रत्येकाला अत्यंत सन्मानपूर्वक निरोप दिलेला आहे. सर्वजण प्रभू रामचंद्रांच्या चरणांची वंदना करतायत. फेरे फिरे जोहारी जोहारी, जोहार करत करत 4 पावलं मागं जातायत, परत फिरतायत आणि वनवासामध्ये आपापल्या राहुट्यांच्या दिशेने ही सर्व मंडळी निघतायत. राजा निषाद देखील प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन याच अयोध्यावासी जनकपूरवासियांच्या माग आपला हा सर्व काफिला घेऊन शृंगवेरपूरच्या दिशेने रवाना होतो. झालं इतके दिवस ज्या चित्रकूटावरती हा एवढा मोठा ताफा मुक्कामाला होता, ते समस्त चित्रकूट आता पुन्हा एकदा शांत झालेलं आहे, रिकाम झालेलं आहे, निवांत झालेलं आहे. प्रभू रामचंद्र सर्वांना निरोप देऊन आपल्या पर्णकुटीजवळ येतात आणि ज्या वडाच्या झाडाची सावली सज्जन हो आपण भरतजींच्या दृष्टीतून पाहिली होती,
ज्या वडाच्या झाडाला राजा निषादाने वरती चढून भरतजींना सांगितलं होतं की त्या वटवृक्षाच्या खाली एका चौथऱ्यावरती प्रभू रामचंद्र बसलेले आहेत, सीताजी त्यांच्या समवेत आहेत, त्या चौथऱ्याचं महत्व देखील आपण त्यावेळेला समजून घेतलं होतं की भक्तिरूपी हा चौथरा आहे. अशा या चौथऱ्यावरती प्रभू रामचंद्र पुन्हा या वटवृक्षाच्या सावलीमध्ये येऊन या सर्व आपल्या प्रियजनांना आपल्या हृदयामध्ये आठवू लागतात. बघा सज्जनो, एखादा प्रसंग घडण्याच्या आधी आपल्या घरामध्ये देखील भरपूर उत्साह असतो. लग्न कार्य असतं. मला आता सहज पु ल देशपांडेंचं जे नारायण हे पात्र होतं, ती एकांकिका डोळ्यासमोर येते. तो ज्या हिरहिरीने, ज्या तळमळीने या लग्नांमध्ये पुढाकार घेऊन प्रत्येकाच्या घरामध्ये राबत असतो, ते सर्व जेव्हा लग्न कार्य संपतं, वधू जेव्हा सासरी जाते, सर्व हा जानोसवाडा रिकामा पडतो, त्यावेळेला त्या नारायणाचं पोर हातामध्ये जसं एक बुंदीचं लाडू घेऊन एकांतामध्ये पहुडलेलं असतं. ती जी एक विशेष रिकामी अवस्था असते या उत्साहाच्या नंतरची, ती अवस्था सहन करणं हे फार अवघड असतं. हे तर लौकिक लग्न कार्याचं झालं. आपल्या गोंदवल्याला देखील आपण बघतो ना की मार्गशीर्षामध्ये जेव्हा श्री महाराजांचा 10 दिवसाचा उत्सव पुण्यतिथीचा असतो, कोठी पूजनाच्या आधीपासून सर्व भक्त मंडळींची ओढ गोंदवल्याच्या दिशेने लागते आणि बघता बघता तो कार्यक्रम रंगू लागतो, सजू लागतो, फुलू लागतो. सर्वजण अत्यंत उत्साहाने त्यामध्ये सहभागी होत असतात. आपल्या गुरुची सेवा आपण कशा पद्धतीने करू शकतो या विचाराने, या तन्मयतेने प्रत्येक जण आनंदाने पडेल ते काम करत असतो. बघता बघता सप्तमी, अष्टमी असे दिवस भरभर जातात. दशमीची पहाट उजाडते. महाराजांचा तो अत्यंत पुण्य पर्व काळ सर्वजण आनंदाने, सजल नेत्रांनी त्यांचं स्मरण करत करत साजरा करतात. आणि जसा गुलाल पडतो, त्या गुलालाला पडण्याच्या आधी मध्यंतरी संस्थांच्या मार्फत ड्रोनने जेव्हा त्याचं चित्रण करण्यात आलं होतं, तेव्हा अगदी दुतर्फा 1-1 किलोमीटर अंतरापर्यंत प्रचंड गर्दीचा समुदाय या गोंदवल्याच्या अवतीभोवती जमलेला असतो. परंतु जसा 5:55चा गुलाल होतो, झटझट मंदिर दर्शन घेत घेत लोक रिकाम करू लागतात आणि उण्यापुऱ्या 1-2 तासामध्ये या 10 दिवसाच्या उत्सवामध्ये जमलेली गर्दी पांगू लागते. दुपारचा भोजन प्रसाद जसा जसा होतो तसे बाहेरगावची लोक देखील आपापल्या बॅगा उचलून बाहेर पडू लागतात. अशा या वातावरणामध्ये एकादशी उजाडते आणि मग द्वादशीच्या रामानंद महाराजांच्या गुलालासाठी काही मंडळी थांबलेली असतात. आणि द्वादशीच्या संध्याकाळचं भजन झालं की त्रयोदशीला अगदी मुख्य मंडळींपासून देखील सर्वजण गोंदवल्याचा हा आपला मुक्काम संपून आपापल्या घरी परत निघतात. मनामध्ये कधी विचार येतो की ज्या श्री महाराजांच्या अवतीभोवती त्यांच्या या सर्व भक्तांची मांदियाळी असते, जेव्हा या त्रयोदशीची सकाळ होत असेल, तेव्हा महाराजांच्या हृदयाला देखील कसं वाटत असेल हो? ते रिकामपण. भक्तांशिवाय सज्जनो भगवंत देखील अधुराच आहे बरं का. आज देखील आपण सर्वजण श्री महाराजांचं थेट प्रक्षेपण जे संस्थांच्या मार्फत वेबसाईटवरून दिसतं ते बघून समाधान मानतो. अर्थात त्यापेक्षा आपण जास्त काही करूही शकत नाही. परंतु शेवटी जर महाराजांच्या मनापासून जर विचार केला तर महाराज देखील जणू काही या विश्वाचं प्रारब्ध संपण्याचीच वाट पाहत असतील की कधी हा पुन्हा आनंदोत्सव होईल, कधी हे सर्व भक्त मंडळी येतील, कधी त्यांचं अत्यंत सुंदर हे नाम संकीर्तन, कधी हा भजनाचा आनंद,
कधी हे फेर, कधी या फुगड्या, या सर्व गोष्टींसाठी भक्ताच्या सारखंच भगवंताचं मन देखील अत्यंत उत्कृष्ट असतं. आणि जरी ते सच्चिदानंद असलं तरी या मनुष्य लीलांच्या भूमिकेसाठी ते येण्याचं कारण एकच आहे की त्याला देखील या भक्तांच्या प्रेमामध्येच राहायला आवडतं. आणि त्यामुळे प्रभू रामचंद्र जेव्हा परत येत आहेत तेव्हा या रिकाम्या चित्रकूटमध्ये, या पर्णकुटीच्या जवळपास कोणीच नाहीये. वनवासी मंडळी देखील आता आश्रम सोडून गेलेली आहेत. आणि अशा या रिकाम्या चित्रकूटाच्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र या वडाच्या सावलीमध्ये बसून आपल्या प्रियजन परिवाराच्या वियोगाने दुःखी होत आहेत. भगवंताचं देखील हे दुःख आहे, कारण तो मनुष्य लीला करतोय. कृपा सिंधू मानुष्य तनुधारी. या भगवंताने हे मनुष्य रूप यासाठी घेतलं कारण त्याला जाणून घ्यायची होती ही संवेदना की या मनुष्याचे नेमके आसक्तीचे पाश कुठं बांधले गेलेले आहेत. काय वाटतं या मनाला की जेव्हा आपले अत्यंत प्रियजन आपल्याला सोडून निघून जातात, त्यावेळेला या मानवी मनाची संवेदना जाणून घेण्यासाठीच जणू काही या कृपा सिंधूने हे मनुष्य शरीर धारण केलं असावं. बघा, इतर एवढ्या सर्व योनी आहेत. भगवंताने देखील आपल्या दशावतारामध्ये प्रत्येक योनीचा जणू काही आधार घेतलेला आहे. मत्स्य आहे, वराह आहे, कूर्म आहे. परंतु त्याच्या एक लक्षात आलं असेल की या सर्व गोष्टी ठीक आहेत, परंतु जोपर्यंत पूर्ण मनुष्य रूप आपण धारण करत नाही तोपर्यंत आपल्याला या मानवी संवेदना देखील कळू शकणार नाहीत. आणि जेव्हा या मानवी संवेदनांना भगवंत देखील सामोरा जातोय तेव्हा तो देखील मनामध्ये विचार करतोय की काय हे मनुष्य जन्माचं जणू काही एक विलक्षण स्वरूप आहे की जिथे एका डोळ्यामध्ये अश्रू आणि एका डोळ्यामध्ये दुःख, एका डोळ्यात असलेल्या अश्रूंचं स्वरूप आनंदाचं तर दुसऱ्या डोळ्यामध्ये असलेल्या अश्रूंचं स्वरूप दुःखाचं. या सर्व मानवी संवेदना कदाचित या पशु पक्ष्यांमध्ये बोथट आहेत, नाही असं नाही, परंतु बोथट आहेत. आपण बघतो एखादं कुत्र रस्त्यावरती कुठल्या वाहनाच्या धडकेने मरून पडतं तेव्हा त्याच्या भोवती देखील काही काळ त्याचे असलेले सोयरे फिरत राहतात, परंतु त्यांचं दुःख, त्यांच्या जाणीवा या तेवढ्या प्रगल्भ असतील किंवा नसतील, परंतु मनुष्याला मात्र हे दुःख आयुष्यभर सहन करावं लागतं अशा घटनांचं. हेच या मानवी मनाचं स्वरूप जणू काही भगवंत देखील या मनुष्य लीलेमध्ये जाणून घेतोय. या प्रियजनांचा हा वियोग, या भक्तांचा हा वियोग. आणि अशा या वियोगामध्ये प्रभू रामचंद्र आपल्या प्रियतम भरताचं वर्णन वारंवार करतायत. सज्जनो, हा प्रभू रामचंद्रांचा स्वभाव आम्हाला शिकलं पाहिजे. आपल्याकडे देखील लोक समोर असताना एक बोलतात, परंतु त्या व्यक्तीची पाठ फिरल्यानंतर मात्र त्याच्या दोषांची जणू काही मोजदाद करायला सुरुवात करतात. परंतु माझे प्रभू रामचंद्र धर्मसभेमध्ये देखील भरताचं कौतुक करतायत. आणि तोच भरत जेव्हा त्यांना सोडून जातोय तेव्हा देखील त्याच्या प्रेमामध्ये हे निष्कपट मन, ही मनाची निर्मळ अवस्था, हे प्रभू रामचंद्रांचं स्वरूप आहे. सज्जनो, असा स्वभाव आपण मुनी वसिष्ठ आणि विश्वामित्रांचा देखील बघितला की जेव्हा विश्वामित्र हे सर्व अयोध्येचं एवढं सुंदर असं एक स्वरूप प्रभू रामचंद्रांच्या विवाहाच्या आधाराने करून सर्व मुलांना त्यांच्या पत्नींच्या समवेत राजा दशरथाजवळ घेऊन येत आहेत. आणि तत्पश्चात आपल्या रिकाम्या झोळीच्या आधाराने पुन्हा मुनी विश्वामित्र भगवंताचं स्मरण करत करत, सीताराम यांचं स्मरण करत करत आले तसे निघून जात आहेत. त्यावेळेला देखील मुनी वसिष्ठ विश्वामित्रांच्या समोर त्यांचं जेवढं कौतुक करतात तेवढाच आनंद, तेवढंच त्यांच्याविषयीचं अत्यंत सन्माननीय भाव विश्वामित्र सभेतून गेल्यानंतर सर्व सभेच्या समोर व्यक्त करतायत.
इथं कुठला मत्सर नाही, इथं कुठली असूया नाही, आहे ते केवळ प्रेम. रामराज्य याचा अर्थ निर्मळ प्रेम आहे. सर्वजण म्हणतात रामराज्य कधी, रामराज्य कधी. या रामराज्याची निर्मितीच मुळी या निर्मळ मनामध्ये सामावलेली आहे. आणि त्यामुळं आम्ही केवळ भौतिक सुखाच्या आधाराने रामराज्याची व्याख्या करतो. रामराज्य हे आपल्या घरामध्ये आपण प्रस्थापित करू शकतो, जेव्हा त्या घरामध्ये राहणाऱ्या 4 लोकांचं देखील एकमेकांवरती प्रेम या निर्मळ भावनेतून असतं. प्रभू रामचंद्र भरताचं वारंवार गुणगान सीताजी आणि लक्ष्मणाच्या समोर करतायत. त्याच्या स्मृतीने ते अत्यंतिक प्रेमवश होत आहेत. भरताचा स्वभाव, त्याचं मन, त्याची वचनं, त्याच्या कर्माचं प्रभू रामचंद्र अत्यंत प्रेमाने, प्रीतीने पुन्हा पुन्हा वर्णन करतायत. सद्गदित होत आहेत, त्यांचा कंठ दाटून येतोय. बघा, संत हा अखंड आयुष्यभर भगवंताची सेवा, भगवंताचं गुणगान करत असतो. परंतु संताला त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचदा या गोष्टी अशा चरित्रांमधूनच कळू शकतात की जितक्या प्रमाणामध्ये भगवंताचं गुणगान संतांनी केलं, तेवढ्याच प्रमाणामध्ये भगवंताने देखील त्या संताचं गुणगान केलंय, आपल्या मुखाने गायलंय. संताच्या चरित्राला, संताच्या महात्म्याला प्रत्यक्ष भगवंत देखील गातोय. बघा, हे संत चरित्र आहे, ही संताची उंची आहे. संत म्हणजे केवळ आपल्यासारखा मनुष्य नाही, जो आचरणाने संत आहे, जो स्वभावाने संत आहे, जो आपल्या सर्व इंद्रियांच्या आधाराने या अत्यंत पवित्र आचरणातून भगवंताची सेवा करतोय, तो संत आहे. जो नित्य भगवंताचं गुणगान करतो, तो संत आहे. जो अखंड त्याच्या नामामध्ये आहे, तो संत आहे. आणि अशा संताचं महिमान जगाने करावं किंवा न करावं, परंतु एक गोष्ट निश्चित आहे की त्याचं महिमा प्रत्यक्ष भगवंत गात असतो. प्रभू रामचंद्र भरताच्या स्मृतीमध्ये वारंवार जेव्हा त्यांचा कंठ दाटून सद्गदित होतो, त्यावेळेला गोस्वामीजी म्हणतात, तेही अवसर खग मृग जल मीना, चित्रकूट चर अचर मलिना. प्रत्येकाच्या हृदयामध्ये आत्माराम आहे. प्रभू रामचंद्र, सीताजी आणि लक्ष्मण हे जर सोडलं तर तिथं आता मनुष्य वस्ती जवळपास नाही. प्रभू रामचंद्रांनी या सर्व मानव रूपात आलेल्या व्यक्तित्वांना परत निरोप दिलेला आहे. परंतु प्रभू रामचंद्रांचं हे दुःख पाहून, प्रभू रामचंद्रांची ही व्याकुळता पाहून चित्रकूटाच्या पाण्यामध्ये असलेले मासे तडफडू लागलेले आहेत. चित्रकूटामध्ये असलेले खग मृग देखील अत्यंत दुःखी झालेले आहेत. चित्रकूटावरती असलेले पशु पक्षी यांना देखील भगवंताच्या या दुःखाने अत्यंत व्याकुळ करून टाकलेलं आहे. सर्व चेतन आणि जड जीव हे उदासीनतेने भरून गेलेले आहेत. ही उदासी आहे या संताच्या विरहाची. भगवंताला अत्यंत प्राणप्रिय असलेला संत आता तिथं उपस्थित नाही. या भूमिकेतून उदासीनता या समस्त चराचराला व्यापून गेलेली आहे. असे प्रभू रामचंद्र भरतजींच्या या विरहामध्ये उदास बसलेले आहेत. भरतजींची या वियोगामुळे झालेली अवस्था पाहून स्वर्गातील देवता देखील मनात विचार करू लागतात की आपण आपल्या या भगवंताच्या मनाला कधी जाणणार, कधी ओळखणार. किती निष्कपट प्रेम प्रभू रामचंद्रांचं भरतावरती आहे, आणि आपण मात्र वारंवार या भरताच्या प्रेमामुळे प्रभू रामचंद्र देवतांचं कार्य करणार नाहीत अशा स्वार्थी भूमिकेतून भगवंताकडे पाहत आलो. परंतु भगवंताने देवतांचं कार्य निभवण्यासाठी आपल्या प्राणप्रिय भरताला देखील प्रसन्न करून परत पाठवलंय, आणि त्याच्या वियोगाचं दुःख प्रत्यक्ष भगवंत या देवतांच्या कार्यासाठी सहन करतायत. यामुळं देवतांनी
या स्वर्गातून जणू काही भगवंतावरती पुष्पवृष्टी करायला सुरुवात केली आहे. आणि तत्पश्चात हे सर्व देवता भगवंताच्या समोर या सूक्ष्म रूपाने येऊन आपली ही मनातली स्थिती ऐकवत आहेत की आम्ही आहोत बाबा असे. आमचा भाव स्वार्थी आहे. आम्ही तुमच्या एवढ्या निकट, एवढ्या संघामध्ये राहिलो, परंतु प्रभू भरतजींच्या या सत्संगतीमध्ये राहूनही आमच्या स्वभावातल्या स्वार्थामध्ये मात्र अजूनही पालट होत नाहीये. प्रभू आमच्या मनामध्ये भीती आहे हो. आम्ही खूप घाबरलेलो आहोत. हा रावण न जाणे कुठल्या क्षणी या स्वर्गावरती हल्ला करेल आणि आम्हाला होत्याच नव्हतं करेल. आपण आमच्यासाठी जन्म घेतलेला आहे याची आम्हाला खात्री आहे, परंतु ह्या गोष्टी लवकर घडाव्यात यासाठीच आमची ही सर्व तडफड चाललेली आहे. त्यामुळं आमच्या हातून अनेक चुकीचं आचरण होत आहे. आमच्या या दृष्टतेला आपण क्षमा करावी. प्रभू देवतांना आपण आता लवकर मनाने सुरक्षित करा. ते आत्ताही देहाच्या आधाराने सुरक्षित आहेत स्वर्गात, परंतु त्यांचा स्वभाव अत्यंत भित्रा आहे. देवतांनी आपली कैफियत भगवंतासमोर मांडली. प्रभू रामचंद्रांनी सर्व देवतांना प्रणाम केला आणि त्यांना पुन्हा एकदा आश्वासित केलं की मी तुमच्या कार्यासाठी आलोय. काळजी करू नका, थोडा धीर धरा. असं म्हणून जेव्हा देवतांना प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या मुखातून हे आश्वासन मिळालं तेव्हा ते अत्यंत प्रसन्न झाले. त्यांच्या मनामध्ये देखील धास्ती राहिली नाही. चले मुदित मन डर न खरोसो. परंतु ही अवस्था देखील देवतांची किती काळ टिकणार न जाणे. पुन्हा एकदा या देवतांच्या मनामध्ये या सर्व भावभावनांचा खेळ होणार यात काही शंका नाही. परंतु आत्ता तरी देवता अत्यंत प्रसन्न झालेले आहेत, कारण की त्यांना प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून हे आश्वासन मिळालंय की तुमचंच कार्य करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. आणि या भरतजींच्या या प्रेमसागरामधून देखील भगवंताने आपल्या स्वतःचा निश्चय ढळू दिलेला नाही. आणि या देवतांच्या सुरक्षिततेसाठी भगवंताने त्यांना आश्वस्त केलंय. गोस्वामीजी म्हणतात, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण आणि सीताजी या पर्णकुटीमध्ये अशा पद्धतीने सुशोभित होत आहेत जणू काही वैराग्यरूपी लक्ष्मण, भक्तिरूपी सीताजी आणि ज्ञानरूपी प्रभू रामचंद्र या पर्णकुटीत राहत आहेत. अशा या तीन ज्ञान, भक्ती आणि वैराग्याचं हे सुंदर चित्रण सज्जनो आपण चित्रकूटावरती पाहिलं. भरतजी प्रभू रामचंद्रांचा निरोप घेऊन आता अयोध्येला निघालेले आहेत आणि आता इथून ते पुढले 4-5 दिवस आपल्याला भरतजींचा हा अयोध्या प्रवास आणि तत्पश्चात या पादुकांचं अयोध्यामध्ये कशा पद्धतीने स्थापना भरतजी करणार आहेत त्या चरित्राचा अभ्यास आपण उद्याच्या कथा प्रवाहापासून करूया. जानकी जीवन स्मरण जय जय.